तर नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललो बैच्या गावाला. कशासाठी चाललो बाई आपण? जत्राला चला तर आता बैच्या गावची जत्रा कशी असते तुम्हाला दाखवतो. ते सगळे चला जाऊ का? नथ नाही घातली बाबा. नथ नाही घातली लिग्नात आता चालायचं का? चला जिजाबाई यायचं का? तर त्याचं झालं काही गेले 4-5 वर्ष आम्ही मामाच्या गावच्या जत्रेला गेलो नव्हतो, कारण बैला फ्रॅक्चर झालेलं होतं आणि कामानिमित्तही राहिलो होतं. तर थेट येऊन पोहोचलो मामाच्या गावात, ते म्हणजे कोल्हारमध्ये. आणि गेले पहिलं आपले प्रसिद्ध डॉक्टर मामा आहेत, ते सगळ्या भागात प्रसिद्ध आहे तिकडे, त्यांना भेटलो. त्याच्यानंतर देवीच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि कावडी बघायला सुरुवात केल्या. तर गावची जत्रा म्हणल्यानंतर नाथखोळा आणि कावडी म्हणल्यानंतर विशेष नाही, खूप दणक्यात मिरवणूक चालू होती. तुम्ही एकदा मिरवणुकीचा आनंद घ्या. कावड मिरवणूक बघून आणि पालखी मिरवणूक बघून आम्ही फायनली गडाकडे निघालो होतो. गडावरती भरपूर दिवसानंतर यात्रेनिमित्त चाललो होतो. तसं येणं जाणं असतं. गडावर जाण्यासाठी एकदम छोटासा असा घाट आहे. त्या घाटावरून आपण देवीच्या मंदिरापर्यंत जाऊन पोहोचतो आणि खूप सुंदर असं देवीचं मंदिर आहे, सभामंडप आहे. आणि गेल्यानंतर आम्ही सर्वात पहिला प्रसाद घेतला आणि देवीच्या दर्शनासाठी आम्ही लगबगीने वरती निघालो. वरतीचा गेल्यानंतर आम्ही बघितलं की खूप सारी गर्दी होती. तर आज आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलं. तर बाहेरून दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो गर्दी भरपूर होती आणि देवीला शृंगार चढायचं काम चालू होतं, त्याच्यामुळं गेट बंद केलेलं होतं. आणि खाली आल्यानंतर आम्ही आमटी भाकरीचा प्रसाद घेतला. बाई त्या बाजूला जेवण्यासाठी बसली होती, मी एका बाजूला बसलो होतो. आणि खूप सुंदर असा प्रसाद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा देवीच्या वरती सभामंडपात गेलो, तिथं बसलो, देवीचं दर्शन घेतलं आणि देवीसमोर आपलं मन हलकं करून आम्ही पुन्हा आपल्या गावाच्या दिशेने निघालो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.